अविच्छिन्न तन्मयता, भक्तीची अनन्य ममता कळाली. भक्तीची अविच्छिन्न तन्मयता सांगत असताना, अविच्छिन्न तन्मयता म्हणत असताना त्या नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे. सूत्र फार छोटं आहे, सूत्र अतिशय छोटं आहे, परंतु त्याचा अर्थ फार मोठा आहे. सूत्र असं आहे, तन्मयः. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, तन्मयः. तन म्हणजे तत्, तत् म्हणजे भगवत, आणि मयहा म्हणजे स्वरूप होऊन जाणं. याचा सर्वत्र एकत्रित अर्थ काय असेल तर भगवत स्वरूप होऊन जाणं, याला तन्मयः असं म्हटलं जातं. तन्मयता हा शब्द सांगत असताना भागवतामध्ये, चला मी तुम्हाला पटवून देतो, भागवतामध्ये द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण आपल्या शयनगृहामध्ये झोपलेले असताना त्या ठिकाणी अचानकपणे 2:30 वाजता राधे 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 असं म्हणायला लागले. अचानकपणे राधे 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 असं म्हणायला लागले. राधे राधे असं म्हणत असताना जवळ रुक्मिणी माता झोपलेली होती. रुक्मिणी माता उठून बघते, रात्रीचे 2:30 वाजलेत आणि भगवान श्रीकृष्ण स्वामी प्रभू या ठिकाणी राधे राधे बोलतायत. कोण आहे ही राधा, काय तिचा अधिकार, ही राधा कोण आहे? म्हणून ते असणाऱ्या रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला अंगाला हात लावून उठवलं. उठा, कोण आहे ही राधा, काय तिचा अधिकार, रात्रीचे 2:30 वाजलेत, तुम्ही राधे राधे बोलतायत, कोण आहे ही राधा, या राधेचा अधिकार काय? असं सांगत असताना ती रुक्मिणी माता होती म्हणून तिने अंगाला हात लावून उठवलं. मी आपलं सांगत नाही, आपलं हाताने नाही तर आपलं लाथाने जागं करतील, आपलं अवघड आहे महाराज. त्या रुक्मिणी माता होती, रुक्मिणी मातेने अंगाला हात लावून उठवलं. उठा, कोण आहे ही राधा, या राधेचा अधिकार काय? तुम्ही रात्रीचे 2:30 वाजता राधे राधे बोलतायत, कोण आहे ही राधा, काय तिचा अधिकार? असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, रात्रीचे 2:30 वाजलेत, रुक्मिणी आत्ता झोप, उद्या सकाळी सांगतो. उद्या सकाळी सांगतो म्हटल्याच्या नंतर रात्री झोपले. सकाळ झाल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला काही चैन पडेना, काय करावं? रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला, त्या असणाऱ्या स्वामीजींना, प्रभू कोण आहे ही राधा, राधेचा अधिकार काय? रात्रीचे 2:30 वाजता तुम्ही राधे राधे बोलतायत, कोण आहे ती राधा, त्या राधेचा अधिकार मला जाणून घ्यायचा आहे. श्रीकृष्णाने त्या ठिकाणी असणाऱ्या रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी तुला राधेचा अधिकार जाणून घ्यायचा आहे ना, एक काम कर. काय? काही नाही म्हणे, तुला वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरावरती यावं लागेल, मग तुला राधेचा अधिकार काय आहे तो कळेल. ठीक आहे, चला लगेच चला. रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण तिथून निघाले वृंदावनामध्ये. यमुनेच्या तीरावरती त्या ठिकाणी राधा सारखं त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करत होती. सारखं जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण, माझा कृष्ण येईल, माझा कान्हा येईल, मला भेट देईल, सारखं त्या कृष्णाचं भजन करत होती. सारखं जय कृष्ण श्रीकृष्ण, सारखं त्या कृष्णाचं भजन करत असताना त्या राधेला बघितलं भगवान श्रीकृष्णाने आणि राधेला आवाज दिला. राधे राधे म्हटल्याच्या नंतर राधेने भगवंताकडे बघितलं आणि भगवान श्रीकृष्णाने राधेकडे बघितलं. दोघं एकमेकांकडे धावायला लागले, एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांना कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर रुक्मिणी माता तिथे जाऊन पोहोचली. कोण आहे ही राधा? मी म्हणते या राधेचा अधिकार काय आणि तुम्ही या राधेला मिठी मारताय, कोण आहे ही राधा, काय तिचा अधिकार, काय तिचा अधिकार? म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने त्या असणाऱ्या रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी एक काम कर म्हणे. भगवंताने काय केलं, त्या यमुनेच्या पात्रावरती अलीकडच्या काठावरती एक काठी उभी केली आणि पलीकडच्या काठावरती एक काठी उभी केली. त्या काठीला मधोमध दोर बांधला आणि एक पाण्याने भरलेला हंडा घेतला. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी हा पाण्याने भरलेला हंडा डोक्यावरती घ्यायचा आणि अलीकडच्या काठावरनं या दोरीवरनं चालत चालत पलीकडच्या काठावरती जायचंय, जमेल का? जमेल का? म्हटल्याच्या नंतर रुक्मिणी मातेने सांगितलं, प्रभू स्वामी तुम्ही कुणाला सांगताय? अहो मी जगत जननी आहे, या विश्वाची आई आहे, मला जमणार नाही का? त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि रुक्मिणीच्या डोक्यावरती दिला. रुक्मिणीने तो पाण्याने भरलेला हंडा डोक्यावरती घेतला, अलीकडच्या काठावरनं दोरीवरनं चालत चालत निघाली, मध्यभागी आली. मध्यभागी आल्याच्या नंतर यमुनेचं पात्र फार विस्तीर्ण आहे. जे कोणी वृंदावनामध्ये गेलं असेल त्यांच्या लक्षात आहे, वृंदावनाचं पात्र फार मोठं आहे. रुक्मिणी माता चालत चालत मध्यभागी गेली आणि पाण्याकडे बघितलं. अतिशय विस्तीर्ण पात्र असताना, अतिशय मोठं पात्र असताना रुक्मिणी मातेला भीती वाटली, डोळे गरगर फिरले, चक्कर आली आणि चक्कर आल्याच्या नंतर रुक्मिणी माता त्या पाण्याने भरलेल्या हंड्यासहित पाण्यामध्ये पडली. पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर रुक्मिणी माता पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर इकडं भगवान श्रीकृष्ण आणि राधा हसायला लागले. दोघं हसायला लागल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला पाण्याच्या बाहेर काढलं. पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर रुक्मिणीने सांगितलं, प्रभू स्वामी तुम्ही माझी ही जी परीक्षा घेतली ना ती राधेची घेऊन दाखवा बरं, राधेची घेऊन दाखवा.
भगवंताने सांगितलं, रुक्मिणी तिची घ्यायची होती म्हणूनच तुझी घेतली, बस, बाकी काही कारण नाही. तिची घ्यायची होती म्हणूनच तुझी घेतली, बस, दुसरं काही कारण नाही. भगवंताने तो पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि राधेच्या डोक्यावरती दिला. राधेने तो पाण्याने भरलेला हंडा डोक्यावरती घेतला आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, राधे, हा पाण्याने भरलेला हंडा अलीकडच्या काठावरनं पलीकडे जायचंय, जमेल का? त्यावेळेस राधेने उत्तर दिलं. राधेने सांगितलं, कृष्णा, कान्हा, तू सांगत असेल तर का नाही जमणार? अरे तुझी इच्छा असेल तर का नाही जमणार? राधेने तो पाण्याने भरलेला हंडा घेतला, डोक्यावरती ठेवला, अलीकडच्या काठावरनं त्या दोरीवरनं चालत चालत पलीकडच्या काठावरती गेली. यात काय नवल, पलीकडच्या काठावरनं पुन्हा चालत चालत माघारी आली. माघारी आल्याच्या नंतर रुक्मिणी माता धावत पिळत तिथपर्यंत जाऊन पोहोचली. कोण आहेस तू? काय तुझा अधिकार? तुला भीती वाटली नाही का? तुझे डोळे गरगर फिरले नाही का? तुला चक्कर आले नाही का? तुला कसं जमलं हे? त्या असणाऱ्या राधेने सांगितलं, आई साहेब, मी पाण्याने भरलेला हंडा मी इकडनं तिकडे घेऊन गेले नाही. मग कोण घेऊन गेलं? तुला कसं जमलं हे? तुला भीती वाटली नाही का? तुझे डोळे गरगर फिरले नाही का? तुला चक्कर आले नाही का? तुला कसं जमलं हे? तुझ्यापेक्षा वयाने मोठी असताना मला जमलं नाही, म्हातारी होती नाही, मला जमलं नाही, तुला कसं जमलं? त्यावेळेस राधेने सांगितलं, आई साहेब, हा पाण्याने भरलेला हंडा मी इकडनं तिकडे घेऊन गेले नाही. मग कोण घेऊन गेलं? त्यावेळेस राधेने जे उत्तर दिलं ते उत्तर फार सुंदर आहे, फार गोड उत्तर आहे. राधेने सांगितलं, आई साहेब, भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला जो हंडा आहे ना, तो हंडाच मला अलीकडच्या काठावरनं पलीकडे घेऊन गेला आणि पलीकडच्या काठावरनं पुन्हा माघारी घेऊन आला. याला म्हटलं जातं भक्तीची अविच्छिन्न तन्मयता. विठ्ठल विठ्ठल.